उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिक सतर्क करण्यासाठी जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर तालुक्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेत विविध ठोस सूचना दिल्या. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तींकडून निर्माण केली जात असलेली दहशत, वाढत्या घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीदरम्यान प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. मात्र विद्यमान उपाययोजना अधिक कठोरपणे आणि गांभीर्याने राबवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. ग्रामीण तसेच शहरालगतच्या भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांवर वेळेची मर्यादा घालण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच रात्रीची पोलीस गस्त वाढवून संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागात दिवसा आणि रात्री नियमित गस्त राहावी यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत विचारविनिमय झाला. चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र विशेष पथक नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले. स्थानिक युवकांचे सहकार्य घेऊन ग्रामरक्षक दल अधिक सक्रिय करण्यावरही भर देण्यात आला. गावपातळीवर नागरिकांनी सतर्क राहून पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विश्वासार्ह आणि तत्पर यंत्रणा उभी करावी, तसेच गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्यात कोणतीही ढिलाई होऊ नये असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिले. वृत्तसंकलन विभाग, विजन प्लस न्यूज, लोणी.